पर्यटन नगरी म्हणून लोणारची ओळख आहे आणि या लोणार सरोवरामध्ये पुरातन असं म्हणजे शेकडो वर्षापूर्वीचं कमळजा देवीचं मंदिर आहे। येत्या काही दिवसामध्येच म्हणजे महिनाभरामध्ये आता नवरात्र सुरू होते आणि या मंदिरामध्ये भाविकांची नवरात्रानिमित्त मोठी गर्दी असते आणि आता हा लोणार सरोवरात मंदिर असल्यामुळं लोणार सरोवराचं ह्या वर्षी पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळं या लोणार सरोवरातल्या कमळजा देवी मंदिरात जाण्यासाठी जे काही रस्ते आहेत ते संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळं आता महिनाभरामध्ये या कमळजा देवीचं नवरात्र उत्सव सुरू होत असल्यामुळं भाविकांना त्या ठिकाणी जाणं शक्य नाही आहे। त्यामुळं या परिसरातल्या नागरिकांनी भाविकांनी जे रस्ते कमळजा देवीकडे जाण्यासाठी आहेत ते संपूर्ण पाण्याखाली गेले असल्यामुळं तात्काळ प्रशासनानं हे रस्ते खुले करावे जेणेकरून येणाऱ्या भाविकांना मंदिरामध्ये जाण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आपण जर पाहिलं तर आता यापर्यंत मंदिर परिसरामध्ये म्हणजे या लोणार सरोवराचं पाणी जवळपास आलेलं नव्हतं, मात्र ह्या वर्षी पहिल्यांदाच मंदिराच्या बुडाला या ठिकाणी पाणी लागलेलं आहे। मंदिराच्या समोर जी सासूसुनेची विहीर होती ती सुद्धा पाण्याखाली अनेक दिवसापासून गेलेली आहे। सध्या मंदिराकडे जाणारा कोणताच रस्ता खुला नाही आहे। जवळपास 3 ते 4 रस्ते या मंदिरात जाण्यासाठी होते, मात्र आता पाण्याची पातळी वाढल्यामुळं हे संपूर्ण रस्ते बंद आहेत। मात्र आता भाविकांची जे येणारे भाविक आहेत नवरात्र उत्सवामध्ये त्या भाविकांची मोठी गैरसोय होणार आहेत। आपल्यासोबत भगवानराव कोकाटे जे भाविक आहेत जे मंदिरामध्ये दर्शनासाठी नेहमी येतात, मात्र यावेळेला त्यांना या ठिकाणी जाण्यासाठी त्रास होतोय। काय नेमकी मागणी आहे? गेल्या अनेक दिवसापासून मंदिराचा जो रस्ता आहे तो बंद झाला आहे। आता महिनाभरामध्ये नवरात्र येणार आहे, नवरात्र उत्सव मोठ्या संख्येने या ठिकाणी साजरा होतोय, हजारो भाविक या ठिकाणी येतात। काय नेमका त्रास होणार भाविकांना? जगप्रसिद्ध सरोवर असलेल्या लोणार तालुक्यामध्ये या ठिकाणी खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, तसेच या ठिकाणी आपले जगदंबा मातेचे शक्तिपीठ आहे। या शक्तिपीठाला दरवर्षी आपल्या महिन्यामध्ये या नवरात्रामध्ये भाविक भक्त लोणार जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी दर्शन येत असतात। परंतु यावर्षी तलावातलं पाणी वाढ झाल्यामुळं या ठिकाणी 3 ते 4 रस्ते येतं ते बंद झालेले आहेत आणि आता 1 महिन्यावर नवरात्र येऊन ठेपलेलं आहे। या ठिकाणी रस्ते बंद झाल्यामुळं भाविकांना त्रास होणारच आहे। त्याकरता फॉरेस्ट विभागाने आणि प्रशासनाने या रस्त्याची सुव्यवस्था करावी, रस्ता भाविक भक्तांना त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते करण्यात यावे आणि दर्शन होईल अशी सुविधा प्रशासनाने करण्यात यावी। नक्कीच ही जी भाविकांची मागणी जी प्रशासनानं तात्काळ मंजूर करावी। आपण जर पाहिलं तर हेच ते कमळजा देवीचं मंदिर आहे। या सरोवराची जी पाण्याची पातळी आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे। जवळपास ह्या वर्षी प्रथमच 7 ते 8 फूट पाण्याची पातळी या ठिकाणी वाढलेली आहे। या बाजूला जुना जो रस्ता आहे म्हणजे मंदिराच्या उजव्या बाजूला जो जुना रस्ता आहे त्या ठिकाणाहून सुद्धा येता येतं, मात्र पाण्याची पातळी वाढल्यामुळे तो सुद्धा रस्ता पाण्याखाली गेला आहे। तरीसुद्धा या सरोवराच्या काठानं या ठिकाणी पर्याय रस्ता जर प्रशासनानं केला तर भाविकांना या ठिकाणी म्हणजे मंदिरामध्ये येण्यासाठी हा पर्याय मार्ग असू शकतो। एकंदरीत पाहिलं तर तात्काळ आता म्हणजे महिनाभरामध्ये नवरात्र उत्सव येतोय। भाविकांना या परिसरातील नागरिकांना जे काही देवीला मानतात त्यांना या मंदिराची स्वच्छतासुद्धा करायची आहे, लायटिंगसुद्धा करायची आहे। अनेक प्रकारच्या सुविधा ज्या भाविकांना नेहमी हे मंदिर ट्रस्ट जे होतं ते सुद्धा देत होतं त्यांचीसुद्धा व्यवस्था करायची आहे। त्यासाठी तात्काळ प्रशासनानं या मंदिराकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे आवश्यक रस्ता जो आहे तो तात्काळ खुला करावा अशी मागणी या परिसरातील भाविकांची आणि राज्यभरातील भाविकांची आणि पर्यटकांची सुद्धा आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, लोणार, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।